नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे खारे नमकीन किंवा खारे शंकरपाळे। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। या ठिकाणी मी 3 वाटी मैदा घेतला आहे, 1 चमचा मिरेपूड घेतली आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे, तेल घेतलं आहे, थोडासा मैदा लागेल आपल्याला आणि चवीप्रमाणे मीठ आणि पीठ भिजवायसाठी पाणी लागणार आहे। चला तर मग आपण आधी मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर काळ्या मिरीची पावडर घेतली आहे, मी बारीक खलबत्त्यातच कुटून घेतली आहे आणि आपल्याला ओवा हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे, त्यामुळे ओव्याचा मस्त सुगंध आपल्या पदार्थाला लागतो। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। हे मी थंडच तेल घेतलं आहे। हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आपल्याला छान पिठाला चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ मस्त हलकं होते। चांगलं 3 ते 4 मिनिट आपल्याला पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि मुठीमध्ये असं पीठ घेऊन त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट झालं। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी सगळ्या पिठाचा असा घट्टसर गोळा बनवून घेतला आहे। आता हा गोळा आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। त्यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आपल्याला हा गोळा चपातीपेक्षा थोडासा घट्ट मळायचा आहे। आता हा गोळा मी परत एकदा मळून घेतला आहे आणि त्यामधील एक गोळा घेतला आणि त्याची आपल्याला एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला पीठ वगैरे अजिबात लावायची गरज नाही आहे, तशी चपाती लाटता येते। तुम्ही बघू शकता जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा, त्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला अगदी सहजपणे लाटता येते। हे बघा मी एवढी पातळ लाटून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून। तेल लावल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडासा मैदा असा शिंपडून घ्यायचा आहे, हे बघा, आणि हाताने छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला याची घडी मारून घ्यायची आहे। मैदा छान स्प्रेड झाल्यानंतर आता आपल्याला याची घडी मारून घ्यायची आहे। एका साइडने मी घडी मारून घेतली, दुसऱ्या साइडने पण आपल्याला सेम घडी मारून घ्यायची आहे। हे बघा, घडी मारून झाल्यानंतर परत आपल्याला त्यावरती ऑइल आणि मैदा लावून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला आणखी एक घडी मारायची आहे। मी याच्या 2 ते 3च लेयर करणार आहे। तुम्ही याच्या आवडीप्रमाणे लेयर सुद्धा कमी जास्त करू शकता। हे बघा, आता परत मी घडी करून घेतली आहे, त्यावरती ऑइल आणि मैदा लावून परत आपल्याला याची घडी मारून घ्यायची आहे। सेम प्रोसेस फॉलो करून तुम्ही आवडीप्रमाणे याच्या घड्या कमी जास्त करू शकता, लेयर्स कमी जास्त करू शकता। आता हे मी लाटून घेतलं आहे परत असं थोडंसं पातळ असं। आता याच्या आपल्याला अशा उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत, आवडीप्रमाणे लहान मोठ्या आवडीप्रमाणे आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत। खूप छान स्नॅक आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतो आणि यासाठी आपल्याला जास्त साहित्याची पण आवश्यकता नसते, अगदी 3 ते 4 साहित्यामध्येच आपण हे बनवू शकतो। त्या सेम प्रोसेसने मी सगळे बनवून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता मी सगळ्या पट्ट्या कापून तयार केल्या आहेत। आता गॅसवरती मी तेल तापत ठेवलं आहे। आता तेल गरम झालं आहे का ते आपण चेक करूया। तेल आपल्याला मीडियमच गरम पाहिजे आणि लो टू मीडियम हीटवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। तेल आपलं मस्त गरम झालं आहे, आता मी यामध्ये टाकून घेते। खूप जास्त सुद्धा टाकायचे नाही आहेत, कारण तेलामध्ये याचे लेयर सुटतात, त्यामुळे त्याला खूप जागा लागते तळताना, त्यामुळे जेवढे बसतील तेवढेच टाकायचे। जास्त टाकल्यामुळे सुद्धा तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकते। हे बघा, जे मी पहिल्यांदा टाकलं होतं ते मी काढून घेते, ते झालेलं आहे। ते खूपच डार्क सुद्धा आपल्याला नाही फ्राय करायचं, कारण ते तळल्यानंतर गरम असतात, त्यामुळे अजून त्याचा रंग चेंज होतो।
हे बघा, मी आता हे काढून घेत आहे पहिलीवाली बॅच. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि तेवढेच ते कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. आता मी दुसरे सुद्धा टाकून घेणार आहे. खूप छान बनतो, नक्की करून बघा. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते. पूर्ण तेल निथळल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि त्याचप्रमाणे मी आता सगळे फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता सगळे फ्राय झाले आहेत. किती छान दिसत आहेत आपले नमकीन आणि खूप मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. नक्की करून बघा. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, कोणी पण बनवू शकेल. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.